शब्द 5 नियम व सेवकाव घडलेला अनुभव या आधारावर सुरू झाला. माझा अनुभव असा आहे की मागील 1 वर्षा अगोदर मी अशी म्हणजे माझं साक्षीगंध वगैरे झालं होतं. त्यानंतर असाच खाली टाईम होता, तर अंगणवाडीचे फॉर्म निघाले होते. तर माझा काही असा विचार नव्हता की म्हणजे 1 महिना तर उलटून गेला की फॉर्म निघले माहीत तर होतं, पण असं काही विचारच नव्हता की म्हटलं आपण भरू, कुठे आपल्याला लागते एवढं. म्हटलं म्हणजे सर्वच लोक फॉर्म भरतात त्या याचे. तर मला असं वाटलं की एवढं काही भरण्याची काही आवश्यकता नाही. म्हटलं फॉर्म, आणि माझा असा पण डाऊट होता की म्हटलं फॉर्म भरीन आणि त्याचे 500 रुपये काही असे आहे असं मला वाटलं होतं आधी. तर मग मी म्हटलं उगाच 500 रुपये पण जाईल, म्हटलं ना कशाला ते भरायचं, काही ज्याचा काही निष्कर्षच निघणार नाही अशा गोष्टीचं काही भरून 500 रुपये पण कशाला व्यर्थ करायचे त्या गोष्टीसाठी, असा माझा विचार होऊन गेला होता. आणि माझ्या बाबाचं असं होतं की एकदा भरून पाव, जर झालं तर ठीक, नाही ते इतकं काही नाही. ते माझं ते आमच्या त्या गोष्टीवर थोडं झालं निष्कर्ष, पण असं झालं की मग ठीक आहे नाही भरू. मग ज्या मदतनीस होत्या, म्हणजे माझ्या घराबाजूला गीता मोठे राहते, त्या तिथे मदतनीस म्हणून काम करतात अंगणवाडीमध्ये, आणि त्या सर्वांना या गोष्टी प्रचार करत होते की तुम्ही फॉर्म भरा वगैरे असा. आणि माझ्या बाबालाही त्यांनी म्हटलं की भरायला लावा म्हणे राणीला पण, की म्हणजे लागेल तर लागेल, नाही तर नाही लागेल, पण भरून बाबा. माझ्या बाबाच्या डोक्यात ते येऊन गेलं की भरायलाच पाहिजे. माझी मुळीच इच्छा नव्हती की मी भरलं पाहिजे. मी म्हटलं कशाला उगाच फॉर्म भरायला नाही लागेल, पण अजून म्हटलं डॉक्युमेंट्स जमा करा, हे ते करा, याच्यात टाईम वेस्ट होईल असं मला असं वाटलं. मग त्यानंतर मोठे त्यांनी असं म्हटलं बाबाला, माझे बाबा खूप असे थोडे मागेच लागून गेल्यासारखे होऊन गेले होते की होईल तर होईल, नाही तर नाही होईल. पण मला असं वाटलं की त्या गोष्टीचे निष्कर्षच नाही, मला डॉक्युमेंट्स आणायला अजून इतकी मेहनत करावी लागेल, तर मी नाहीच म्हणत होती. मग ते सगळं झालं. मी म्हटलं चला आता जेव्हा म्हणतच आहे एवढे, तर मी म्हटलं एकदा प्रयत्न करूनच पाहते. तर त्या दिवशी म्हणजे त्या दिवशी असं झालं की माझं ग्रॅज्युएशन संपलं होतं आणि 1-2 रिझल्ट वगैरे लागून एखादाच महिना झाला होता, आणि मला समोरची ॲडमिशन करायची होती. पण करू नंतर म्हणून मी TC वगैरे काही सांगली नव्हती. तर माझ्याकडे डॉक्युमेंट्स म्हणजे जवळ काही होते नाही, मेन होती TC, तर ते होतीच नाही. आणि TC म्हटलं की ॲप्लिकेशन आधी द्यावं लागते, 2-3 दिवसानंतरच TC मिळतो. मग असं झालं की माझ्याकडे फक्त शेवटचाच दिवस होता, दुसऱ्या दिवशी. तर मला असं वाटलं की कॉलेजला जाते, TC घेते, आणि त्याच्यानंतर म्हटलं तेव्हाच तिकडे पण पंचायत समितीला पण चालली जाते. तर मग कॉलेजला आधी फोन केला मॅडमला की मॅडम TC पाहिजे. आणि त्या टाईममध्ये जसं आपल्या जवळपासचे जेही गाव आहे, आजनी, सावडी वगैरे ह्या सर्व गावात जागा निघाली होती. तर म्हणजे खूप त्यांच्याकडे TCसाठी फोन जातच असेल कदाचित. तर मग त्या मॅडम म्हणजे इतक्या व्यवस्थित आणि छान होत्या, म्हणजे मी तरी त्या वुमेडियन कास्टच्या होत्या, आणि त्यांच्या म्हणजे मुखातून मी कधी म्हणजे असं थोडं ओरडूनसुद्धा बोलेल असं मी कधी ऐकलं नव्हतं. तर त्या दिवशी मला त्या काय म्हणजे तुम लोक क्या, म्हणजे असा शब्द बोलून गेला त्यांनी. मी फोन केला तर मॅडम मी उद्याला येते, तर मला TC मिळेल काय. तर त्यांनी म्हणजे त्या दुसऱ्यांचा राग असेल कदाचित, तर त्यांनी मला असं म्हटलं की मग तुम लोग क्या अभी तक सोते रहते हो क्या, म्हणते की तुम्हाला म्हणजे आता वेळेवरच सगळं पाहिजे राहते. तर आणि फोन कट करून दिला. तर माझ्याकडे शेवटच्या दिवसांनी मी मग मनात ठेवलं होतं की नाही चल भरूनच घेते, आणि मग माझी पण इच्छा झाली की नाही भरावंच पाहिजे बाबा. तर मग तरी त्यांनी फोन तर ठेवला. तर मग मी अजून पुन्हा केला. तर मग म्हणे ठीक आहे आखी देख लो म्हणे, म्हणजे ते उधार गोष्ट होऊन गेली होती. तर मग मी तरी माझ्या देराला घेऊन गेली होती इथे कॉलेजला गेली, ॲप्लिकेशन वगैरे काहीच नाही दिली. आणि मग त्यांनी TC वगैरे शोधायला, म्हणजे ते जे तिथले चपराशी वगैरे होते ते खूप त्रास करत होते. म्हणजे हो मिळेल 1 तास, आम्ही 1 ते 1.5 तास थांबलो तिथे. मग कशी TC वगैरे मिळून गेली. मग त्याच्यानंतर म्हटलं असं करा ना, थोडंसं डिग्री पण देऊनच द्या आलीच आहे, तर मग मला पुन्हा यावं लागेल त्यापेक्षा. तर त्यांनी म्हटलं ठीक आहे म्हणते. मग आणि मग त्यांनी म्हणता मला असा शब्द म्हटला, अशी एवढं सगळं असं मागत आहे म्हणजे जशी काही मॅडमच म्हणून येणार आहे की काय म्हणते. तर आणि मग त्यांना आणखी त्रास येत होता त्या गोष्टीचा, आणखी शोधावं लागेल बा. तरी त्यांनी आणखी अर्धा ते 1 तास त्यांनी TC डिग्री शोधण्यात घेतला. आणि मग त्यांनी दिली वगैरे. आणि जे माझ्यासोबतच्या होत्या, शेवटची तारीख असल्यामुळे
माझ्यासोबत एक जण होत्या, त्या आधीच फॉर्म वगैरे भरून बिलकुल घरी जात होत्या. मला असं वाटलं मी सुशी मला 3 वाजून गेले जवळपास. म्हटलं घेते की काय. आणि जेव्हा मी फॉर्म तिथे द्यायला गेली ना, तर असं काही वाटलं नाही की तिथे काही फॉर्म देतं. फक्त एक डॉक्युमेंट पेपर दिला आणि ठेवला बा असंच. मी म्हटलं उगाच एवढी मेहनत केली म्हटलं आज दिवसभर म्हटलं, पण काही पूर्ण व्यर्थच दिवस गेला असं मला वाटलं. आणि ते वगैरे मागे झालं. आणि मग 1 ते 1.5 महिन्यात मला बरोबर माहिती नाही, लक्षात नाही येतं. पण तेव्हा म्हणजे ग्रामपंचायतला लिस्ट लागली, त्याच्यामध्ये माझा पहिला रँक होता. तर त्याच्यानंतर रँक तर ठीक आहे, मला त्या गोष्टी तितकी अपेक्षा हे नव्हती. आणि जर आलं आणि ते तर होऊन गेलं, सर्वात मोठं यामध्ये असं झालं की नाव आलं आणि मग अशी ऑफर होऊन गेली की नाव नाही, लिस्ट वापस गेली. मग मला ते खूप, एक तर कसं गावात होऊन गेलं होतं की नाव आलं, तर मला ते खूप वाईट वाटत होतं की एक तर नाव आलंच नसतं तर मला काही वाटलं नसतं तितकं. पण नाव येऊन मग वापस गेलं, यांनी हे असं म्हटलं तसं म्हटलं, असं वगैरे खूप काही विषय होऊन गेला होता. मग मी बाबासमोर एकच योग मागितला, जर माझ्यासाठी ती जागा योग्य असेल किंवा मी त्या गोष्टीसाठी सक्षम असेल किंवा मला खरंच ते म्हणजे माझ्यासाठी जर बरोबर असेल ते सगळं, तर मला गोष्ट मिळू द्या. आणि जर ते म्हणतात ना, जे मिळालं ते खूप चांगलं, जे नाही मिळालं ते त्याच्याहूनही चांगलं. तर मी हाच योग मागितला. मग आणि कापुरी लावला की माझ्या भाऊ म्हणे तू कापूर योग माग, तुला कसं म्हणजे काय वाटते. तर मी असं नाही मागितलं की मला ही गोष्ट पाहिजे, कारण असं होते माझ्यासोबत होऊनच जाते की जी गोष्ट पाहिजे म्हणजे मग कदाचित ती आपल्याला नाहीशी वाटते. म्हणून मी बाबाला जर माझ्यासाठी जर योग्य असेल ती गोष्ट तर मला मिळूच द्या. आणि जर माझ्यासाठी ती गोष्ट असेलच नाही तर चालेल, तुम्ही जसं माझ्या याला असेल ते मी मान्य करेल. मग ते वगैरे झालं. मग त्याच्यानंतर पुन्हा ते लिस्ट आली, तर त्याच्यामध्ये माझंच नाव निघालं. आणि मला सुरुवातीला खूप म्हणजे या गोष्टीची खूप अडचण गेली की असं वाटलं कुठंतरी की चल घरीच असती तर ते बी चांगलं असतं, मस्त आपलं कामं केली की झालं, आराम केलेवाला. म्हणजे माझं कुठंतरी असं त्या टायमात खूप लोड आल्यासारखं वाटत होतं. पण मला बाबांनी इतका सपोर्ट केला या गोष्टीत की मला आता असं ते सगळं सोपं वाटायला लागलं. आणि माझी जीवनशैली पण व्यवस्थित म्हणजे हे. आणि मला असं खरंच मनात होतं की म्हणजे लग्नाच्या आधी तर ठीक आहे म्हटलं, पण लग्नानंतर म्हणजे ह्या गोष्टी खूप कचकटीचं आयुष्य होऊन जातं. आणि एकच आयुष्य भेटते, त्याच्यातून आपण असं आयुष्य जगायचं का की घरचे कामं झाले की मग इकडे जायचं असं तसं. पण मला घरचे पण इतके सपोर्टिव्ह मिळाले की मला या गोष्टीचं म्हणजे असं खूप असं लोड किंवा टेन्शन वाटत नाही. जे गोष्ट करायची आहे ते करायचीच आहे, पण ती गोष्ट अशी व्यवस्थित आणि जशी मला हवी होती तशा प्रकारे होते. या गोष्टी मी बाबाचे खूप खूप आभार मानते. आणि सगळ्यांना नमस्कार. धन्यवाद बेटा, छान सुंदर तुम्ही या ठिकाणी अनुभव सांगितला. आणि ते खरं आहे, प्रयत्न करायला काय हरकत नाही, प्रयत्नाला साथ देणार आहे.